नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपले कोणकोणते आन्सर आपण चॅलेंज करू शकतो. म्हणजे आता राज्यसेवेची पूर्व परीक्षा झाली आहे. कधी? तर संडेला म्हणजे 31 मे 2026 ला प्रिलिम्स झाली आणि लगेच 1 जूनला रात्री अराउंड 11 वाजता आपल्या कमिशनने एमपीएससीने आन्सर की रिलीज केलेली आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचे आन्सरही पाहिले असतील. बऱ्याच जणांचे स्कोअर बनत असतील. तर आपण कुठले क्वेश्चन तुम्ही चॅलेंज करू शकता जेणेकरून तुम्ही एक सेफर साईडला किंवा दुसऱ्या आन्सर के मध्ये आपले जे होप्स असतील ते टिकून राहतील हे पाहूयात. असे 4 ते 5 क्वेश्चन आहेत. 2-3 क्वेश्चन तर डेफिनेटली त्यातले चॅलेंज होणार आहेत किंवा चेंज होणार आहेत. काही आपण एखादा दुसरा कॅन्सल होणार आहे ते आपण एकदा काय करूयात, चेक करून घेऊयात आणि त्यानुसार आपल्याला काय करायचे रिप्रेझेंटेशन फाईल करायचे आहेत. आपल्याकडे ती एक वेबसाईट येऊन जाईल, त्याच्यावर काय ते फीस पे करायला लागतील. देन वी हॅव टू फाईल द रिप्रेझेंटेशन. मग या व्हिडिओमध्ये फटाफट आपण पाहून घेऊयात की कोणते क्वेश्चन आपण चॅलेंज करू शकतो जेणेकरून एक काय म्हणतात, जर सध्या आपला स्कोर कमी असेल, जर तो 90च्या खाली असेल तर थोडे होप्स वाढतील. तो अराउंड 95 आला की तुम्ही शुअर होऊन जाता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता काय करायच्या पाहायच्या आहेत. आता बघा, या प्रश्नामध्ये तर काही चेंज होणार नाही दोन्ही. आता बघा हा प्रश्न, क्वेश्चन नंबर 3. तर इट्स अ हाय प्रोबॅबिलिटी की हा काय होईल, चेंज होईल. सध्या काय दिलेलं आहे आन्सर? सध्या दिलंय दोघं तुमचे काय आहेत, करेक्ट आहेत. सध्या काय दिलंय, दोघं तुमचे ऑप्शन काय आहेत, करेक्ट आहेत. पण अकॉर्डिंग टू माय नॉलेज किंवा जे काही स्टँडर्ड रेफरन्स बुक म्हणतात त्यामध्ये आफ्टर द एंड ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर, ऑगस्ट ऑफर कधी आली होती, 1940 ला आली होती. आफ्टर द एंड ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर असिस्टन्स विल बी प्रोव्हाइडेड टू एस्टॅब्लिश अ फुल्ली रिस्पॉन्सिबल सिस्टम ऑफ गव्हर्नन्स. तर ऍक्च्युली ही जी ऑगस्ट ऑफर होती ती काय होती की इंडियाला आम्ही डोमिनियन स्टेटस देऊ बाबा, डोमिनियन स्टेटस देऊ. ते प्रूव्ह होतं खालच्या गव्हर्नन्स अँड इंडिया ऑन द लाईन्स ऑफ कॉलोनियल फ्रीडम. ठीक आहे, ऑन द लाईन्स ऑफ कॉलोनियल फ्रीडम म्हणजे डोमिनियन स्टेटस येतं. पण हे फुल्ली रिस्पॉन्सिबल गव्हर्नर नाही, काय म्हणतात, गव्हर्नमेंट नाहीये. इथे इंडियन्सला आम्ही गव्हर्नमेंटचा रिप्रेझेंटेशन वाढू, अशा काहींच्या लाईन आहे. आता बघा हा चॅलेंज आपण करू शकतो. पुढे याला काय म्हणतात, चेंज करायचं की नाही करायचं, इट इज अ डिसिजन ऑफ द कमिशन आणि ते घेतील. पण या क्वेश्चनला आपण चॅलेंज करायला पाहिजे. द रिझन इज की वी विल इस्टॅब्लिश अ फुल्ली रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. आता ब्रिटिशांचं एम कधीच नव्हतं की फुल्ली इस्टॅब्लिश करायचं गव्हर्नमेंट. इव्हन त्यांचं जे सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये एंटर होण्याचं रिझन सुद्धा होतं. काय होतं की पटकन वर्ल्ड वॉर त्यांना संपवायचा होता, पटकन युद्ध संपायचं होतं. मोर ऑफ द कॉलनीज ऑफ द जर्मनी अँड द इटली त्या काय करायचं, अनेक्स करायच्या होत्या, पुढे मूव्ह करायचं होतं. म्हणजे इंडियाला फुल्ली रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देण्याचा ऍज त्यांचा काय अधिकार नव्हता. हा, इंडियाला इंडियन रिप्रेझेंटेटिव्हला त्या गव्हर्नमेंटमध्ये, त्या डोमिनियन स्टेटसमध्ये मोर रिप्रेझेंटेशन देण्याची एक काय होती, हे आहे. आता मोर रिप्रेझेंटेशन देणं आणि फुल्ली गव्हर्नमेंट इंडियन रिप्रेझेंटेटिव्ह इस्टॅब्लिश करणं यामध्ये खूप फरक आहे. इव्हन फुल्ली इंडियन म्हणल्यावर मग गव्हर्नर जनरल जो असतो तो पण त्या इंडियाचा पाहिजे, असे बरेच इंटरप्रिटेशन निघतात. त्यामुळे हा क्वेश्चन आपण चॅलेंज करू शकतो. तर हा एक आहे चॅलेंज करण्यासारखा. ओके, केलं तर खूप बेटर होईल. बऱ्याच लोकांनी या पर्टिक्युलर शब्दामुळे आन्सर बी टाकलेला आहे. आता आपण पाहूया काय होतं. पण हा एक चॅलेंज करण्यासारखा प्रश्न आहे. विल सी. एक याचा प्रश्न आहे, कशाचा, काय त्याचं नाव आहे, भूगोलाचा. तो कॅन्सल होईल बघा. हा प्रश्न आहे बघा, याचा कशाचा, याचा कशाचा, इकोचा. तो पूर्ण कॅन्सल होईल. थिंकरचा प्रश्न आहे. कुठे गेला प्रश्न, प्रश्न नाही सापडत नाही. हाय, 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 हाय. हा आहे बघा. हा,
कोल अँड हॉवर. आता इथे काय दिलेलं आहे, इंग्लिश आणि जे मराठी स्टेटमेंट आहे दे आर कम्प्लिटली अपोजिट. म्हणजे मराठीमध्ये एक गोष्ट बोलतात, इंग्लिशमध्ये एक गोष्ट बोलतात. तर हा प्रश्न कम्प्लिटली हॅश होऊ शकतो. याच्यावर आपल्याला रिप्रेझेंटेशन फाईल करायला लागेल. बऱ्याच जणांचा चुकला असेल तर बऱ्याच जण म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला काय म्हणतात अर्ध्या मार्काचा बेनिफिट सगळ्यांना मिळतं. तर हा एक प्रश्न आहे जो हॅश होऊ शकतो. याला पण आपल्याला काय करायला पाहिजे, रिप्रेझेंटेशन फाईल करायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 50. ओके. नंतर बघा आपल्या याचा प्रश्न आहे, काय त्याचं नाव, काय नाव आहे त्याचं आपल्या, हा सेट वेगळा आहे आय थिंक. पॉलिटीचा प्रश्न आहे. हा प्रश्न क्रमांक 77 बघा. आयोगाने सूत्र 1 आणि 2 दिलेलं आहे. पण जर तुम्ही थोडं डीपर डाऊन जाल किंवा नॅशनल कमिशन फॉर रिव्ह्यू ऑफ द वर्किंग कॉन्स्टिट्यूशनचे तुम्ही रिकमेंडेशन पाहिले तर ऑल ऑफ द 4 त्याच्यामध्ये काय मेन्शन आहे. आता ही जी नॅशनल कमिशन खूप वेळेस झाली, NCRWC कमिशन खूप वेळेस आलेली आहे आणि बऱ्याच वेळेस रिकमेंडेशन केलेले आहे. तर हा प्रश्न याचं ऑल ऑफ द अबव आन्सर पाहिजे. लेट सी, हा सुद्धा चॅलेंज करू शकतो. प्रत्येकाचे इथे तुमचे काय 2.5 मार्क वाढतील. हा एक प्रश्न आहे चॅलेंज करण्यासारखा. देन अजून एक आहे आपल्या काय म्हणतात पॉलिटीचाच प्रश्न, आपल्या प्रेसिडेंट आणि याचा आहे तो प्रेसिडेंटच्या व्हिटो पॉवर बद्दलचा. कुठे गेला प्रश्न, वेर इज प्रश्न, येस हा प्रश्न आहे बघा. हा काय म्हणतात प्रश्न क्रमांक 79, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द व्हिटो पॉवर ऑफ द प्रेसिडेंट. प्रेसिडेंटच्या व्हिटो पॉवर बद्दल बोललेलं आहे. ही कॅन विथहोल्ड हिज असेंट टू द बिल. येस ही कॅन. गव्हर्नर मे रिझर्व द बिल फॉर द कन्सिडरेशन ऑफ द प्रेसिडेंट इन केस ही ऑर शी थिंक्स फिट. ओके. आता बघा हे 200च्या अंडर चाललंय, आर्टिकल 200च्या अंडर. हे गव्हर्नरचं आहे. इथे जर बोललं असतं की तुमच्या गव्हर्नरने रिझर्व केलेलं बिल, गव्हर्नरने बिल कुठं पाठवलंय, प्रेसिडेंटकडे पाठवलंय फॉर द रिकन्सिडरेशन, आणि आता प्रेसिडेंटला काय सर्व अधिकार आहेत, विथहोल्ड ठेवायचं, असेंट द्यायचं, पुन्हा एकदा असेंब्लीकडे पाठवायचं. असेंब्लीने पुन्हा ते प्रेसिडेंटकडे पाठवलं तर प्रेसिडेंटवर कुठलीही बाउंड नाहीये त्याच्यावर साईन करण्याचं. तर हे जे स्टेटमेंट आहे बघा हे गव्हर्नर बद्दल आहे. इट इज नॉट अबाउट द प्रेसिडेंट. तर इथे काय बोललंय प्रेसिडेंट, मग हे बी उडायला पाहिजे आणि आपला आन्सर 1 आणि 3 असायला पाहिजे. हा एक प्रश्न डेफिनेटली चेंज होईल. तर याला सुद्धा आपल्याला काय करायला पाहिजे, चॅलेंज करायला पाहिजे. ठीक आहे. देन कहा गयो रे, हा आता बघा हे ब्राझीलवाला ब्रिक्स. आता जेव्हा ब्रिक्स एस्टॅब्लिश झाली होती तिचा मोटोच हा होता की जे वेस्टचं डोमिनेशन आहे, वेस्टचं डोमिनेशन इन व्हॉट सेन्स, मग त्यांच्या ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असतील, मग ती IMF असू द्यात, वर्ल्ड बँक असू द्यात, यांचे जे काय म्हणतात चेअरपर्सन्स असतात किंवा याचा जे काही याच्यामध्ये जनरली वेस्टला हे व्हिटो पॉवर दिला जातो. वेस्टचा एक तिथे अधिकार आहे. मग त्याला कुठेतरी काउंटर करण्यासाठी आणि ज्या इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत, मग ती चायना असेल, इंडिया असेल, ब्राझील असेल, एक मेजर इकॉनॉमी रशिया, यांनी काय केलं सोबत आले आणि ब्रिक्स संस्था स्थापन केली. म्हणजे यांच्या संस्था स्थापन करण्याच्या मागेच मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन मध्ये रिफॉर्म होते. एक मेजर मोठा होता ती, आणि ही काय अँटी वेस्ट, ऑब्विसली इट इज अ अँटी वेस्ट ऑर्गनायझेशन. मग ही ऑर्गनायझेशन आपल्या ज्या मेजर बॉडीज आहेत इंटरनॅशनल त्यामध्ये रिफॉर्म मागणारच नाही. म्हणजे की इंडियाचा क्लेम असतो की आम्हाला UNSC मध्ये, युनायटेड नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट सीट हवी आहे. ब्राझील म्हणतो की आफ्रिकेमधून एकालाही परमनंट सीट नाही, सॉरी साऊथ आफ्रिका म्हणतो आफ्रिकेमधून एकालाही परमनंट सीट नाहीये. तर ऑब्व्हियसली यांचा जो मोटो आहे हा मोटोच काय आहे की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये, मल्टीलॅटरल ऑर्गनायझेशन मध्ये रिफॉर्म करणे. पण मोठी कोणत्या ऑर्गनायझेशन आहेत ह्या, तर ही असेल IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, युनायटेड नेशन्स असेल, ह्या सगळ्या त्या ऑर्गनायझेशन आहे. तर मग याला डिनाय करून काही मतलब नाही ना. आता बघा जेव्हा हा प्रश्न मी जेमिनायला टाकला तर जेमिनायनी ABE आन्सर दिला,
पण जेव्हा मी याचं थोडंसं अजून डीप डाऊन स्टडी केलं, ब्रिक्सच्या वेबसाईटवर गेली, तेव्हा अजून कळतं की बाबा यांचा मोटोच हा आहे. आणि जनरली आपण जेव्हा अभ्यास करतो इंटरनॅशनल रिलेशनचा वगैरे, तर ब्रिक्स ॲज अ अँटी वेस्ट ऑर्गनायझेशन म्हणूनच अभ्यास करतो ना, तर हे आन्सर मध्ये असायलाच पाहिजे एनी हाऊ. आणि ऍट द सेम टाइम ब्रिक्स वुमन बद्दल काही बोलणार नाही. इट इज म्हणजे ब्रिक्स वुमन बद्दल, वुमन इमॅन्सिपेशन काही बोलणार नाही, हे खूप असं निगेटिव्ह वाटतं. जनरली असं होत नाही. तुम्ही कुठल्याही मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये गेल्यावर वुमनचं इमॅन्सिपेशन असेल किंवा वुमनची एम्पॉवरमेंट असेल, इट इज मोर लाईकली देअर. मग याला डिनाय करण्यात काही अर्थ नाही. म्हणून याचं उत्तर ऑल ऑफ द फोरच असायला पाहिजे. हे डेफिनेटली चेंज होणार आहे. याला आपण काय करायला पाहिजे, क्लेम करायला पाहिजे. अजून एक आहे बघा, हा याच्यावरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 94. प्रश्न काय म्हणतोय बघा, वुमन टेक्नॉलॉजी पार्क WTP have been set up in which of the following state to promote gender equality, empower women through science technology based solution. आता बघा, मे बी जेव्हा आयोगाने पेपर काढला असेल तेव्हा त्याची काय म्हणतात, महाराष्ट्र त्याच्यामध्ये नसेल. महाराष्ट्र नसेल तर मग त्याचं उत्तर BC-D आलं असेल. पण जर तुम्ही अजून थोडं डीप डाऊन रिसर्च केला की नाही बाबा, त्याच्यामध्ये काय म्हणतात, गुजरातही आहे, तमिळनाडू आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा याची काय आहे, एस्टॅब्लिशमेंट आहे. जर आपण वेगवेगळे सोर्सेस दिले, PIB ची इन्फॉर्मेशन दिली, तर मे बी हा चेंज होऊ शकतो. ऑल ऑफ द अबाउट हे आपल्याला भेटू शकतं. पण शाश्वती सांगता येत नाही, पण मे बी होऊ शकतं. कारण वुमन टेक्नॉलॉजी पार्क महाराष्ट्रात एस्टॅब्लिश करणार नाही, हे खूप असं न पटणारं आहे. तर आपल्याला ते एक आपण रिक्लेम करू शकतो. चेंज होऊ शकतात. म्हणजे किती प्रश्न चेंज होऊ शकतात बघा, 1, 2, बाकी नाही होणार काही. 3 हा डेफिनेटली चेंज होणार आहे. 4 हा डेफिनेटली चेंज होणार आहे. हा कॅन्सल होणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला 0.5 मार्क मिळून जातील. 4, 5 याला जर आपण व्यवस्थितरित्या समजून सांगितलं की बाबा हे फुल्ली नाहीये, इंडियनचं रिप्रेझेंटेशन वाढवू शकतो, हे फुल्ली नाहीये, याला जर आपण पटवून दिलं तर मे बी हा चेंज होईल. पण याची गॅरंटी नाही घेत मी. म्हणजे 5 प्रश्न चेंज होऊ शकतात, त्यातले 4 तर डेफिनेटली होणार आहे, 1 कॅन्सल होणार आहे. सो आपले बरेच 4, तुमचा बऱ्याच मार्काचा इथे काय होतं, एक बेनिफिट होऊन जातो. तर हे प्रश्न आपण काय करायला पाहिजे, फाईल करायला पाहिजे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. यानंतर आपण काय घेऊन येणार आहोत, हे जे पेपर कसा सेट केला होता किंवा कट ऑफ काय असेल याचे व्हिडिओ सुद्धा आपण घेऊन येणार, जेणेकरून तुम्हाला एक ती शाश्वती मिळेल आणि तुम्ही तुमची मेन्सची प्रिपरेशन व्यवस्थित करू शकाल. इव्हन आपली करिअर ऑर्बिट अकॅडमीची स्पेशल आन्सर रायटिंग, म्हणजे जे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आता आन्सर रायटिंग असं खूप मोठं बर्डन नाहीये. एकदा की टेक्निक समजली की ती आपल्याला काय करते, अप्लाय करता येते. तर त्या टेक्निक ड्रिव्हनच आपण एक काय केलेली, एक छोटीशी आपल्या मेन्सपर्यंतची बॅच आपण लॉन्च केलेली आहे. अतिशय याचा उद्देश एकच आहे की बाबा जी काही एफर्ट टाकायचे आन्सर रायटिंग, खूप ब्लंडर वाटतंय का, तर नाही, एवढं मोठं काही असं हिमालयन टास्क नाहीये. एक बेसिक टेक्निक समजल्या, कसं लिहायचं, काय लिहायचं, कुठे व्याप टाकायचा, कुठे कोट टाकायचा, इथिक्स कसं हँडल करायचं, जॉग्राफी कसं हँडल करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय त्याची तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू, बाय बाय अँड टेक केअर.